सोलापूर जिल्ह्यात 11 नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निवडून आल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आला। सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होताच शिवसेना शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये उत्साहाची लाट उसळली। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी झाल्याने सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीने भव्य जल्लोष साजरा करण्यात आला। या जल्लोषादरम्यान एकनाथजी शिंदे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, काय झाडी काय डोंगर एकदम ओके मध्ये आहे अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला। फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण करत शिवसैनिकांनी एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला। ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषाच्या वातावरणात संपूर्ण चौक भगवामय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। शाहजी बापू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार शाहजी बापू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार शाहजी बापू पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ओके अरे किती विधान धनुष्यबाण, अरे किती विधान धनुष्यबाण, अरे किती विधान काय झाडी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत भरघोस आणि दैदिप्यमान असं यश शिवसेनेला मिळालंय। आपण तुलनाच करायची झाली तर 2017ला जेव्हा निवडणुका झाल्या जवळपास 200 त्यावेळेला ज्या निवडणुका एकत्र शिवसेनेने लढवल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली तेव्हा फक्त 26 नगराध्यक्ष निवडून आलेले होते आणि आज एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही आत्ता जो मी आकडा बघितला जवळपास 52-53 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत। स्थानिक आघाडीचे नगराध्यक्ष जर सोबत घेतले तर 60च्या पुढे आमचा आकडा जातोय। कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी हा विजय किसून आणला। हा सगळा करिश्मा या राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ज्या पद्धतीने हे संघटन उभं केलंय या संघटनेचा हा विजय आहे। खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत। या जनतेला ज्यांनी जी काही कामं केली होती ह्या जनतेने साहेबांच्या प्रेमाखातीर ते उतराई करण्याकरता शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देऊन नुसतंच नाही तर ताकदीनं ज्या ठिकाणं बलाढ्य शक्ती असताना तिथं सोलापूर जिल्ह्यामध्ये बघा भारतीय जनता पार्टी 12 जागा लढत असताना आज आम्ही त्यांना फक्त 4 जागेवर समाधान मिळालेलं आहे। बाकी सगळीकडं सांगोल्यामध्ये शहाजी बापूंनी प्रचंड त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, शहाजी बापूंवर अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, पण शहाजी बापूंनी त्यांचा करिश्मा अजूनही कायम आहे हे दाखवून दिलं। हे फायनल चित्र तुम्हाला दिसून आलेलं आहे। हे चित्र आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसणार आहे आणि प्रचंड ताकद आमच्या जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे या महानगरपालिकामध्ये हेच ताकद हीच संपूर्ण शहरामध्ये आपल्याला दिसून येणाऱ्या काळामध्ये आणि भरघोस यश शिवसेना पक्षाला मिळणार आहे आणि जनतेचं संपूर्ण विश्वास आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यावर आहे आणि शिवसैनिक कामाला लागलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आमचं शिवसेनाचं भगवा आम्ही महानगरपालिकेमध्ये भडकू। यावेळी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे, जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, अमर पाटील, शहर प्रमुख सचिन चव्हाण, माजी शहर प्रमुख मनोज शेजवाल, श्रीनिवास संगा, संजय सर्वदे, सुजित खुर्द, नवनाथ चव्हाण, ब्रह्मदेव गायकवाड, सागर शितोळे, प्रियदर्शन साठे, जयश्री पवार, सुनंदा साळुंखे, पूजा चव्हाण, अश्विनी भोसले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।